नमस्कार, मी राहुल रंगे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम। या कार्यक्रमामध्ये आपण बघताय देवेंद्र कोटे आमदार यांच्याकडे प्रभाग 16 चे जे उमेदवार आहेत ते त्यांच्याकडे तिकीट मागण्यासाठी आलेले आहेत। पूर्ण महिला असतील, जे बुजुर्ग लोक आहेत ते सगळे घेऊन हे इथं तिकीट मागण्यासाठी आलेत। तर मला सांगा, तिकीट देवेंद्र कोटे देणार आहेत का त्यांच्याकडे जबाबदारी आहे का या तिन्ही आमदाराकडे जबाबदारी आहे का नेमकं पालकमंत्रीकडे जबाबदारी आहे? तुम्ही तिकीट मागायला डायरेक्ट मध्याच्या आमदाराकडे आले। शहर मध्येचे युवा तडफदार आमदार देवेंद्रदादा कोटे हे आमच्या मतदारसंघातील आमदार आहेत आणि नक्कीच पहिला आम्हाला त्यांच्याकडे रास्त मागणी करणं आमचं काम आहे आणि तेच नक्की न्याय देणार आहेत हा आम्हाला पक्ष कार्यकर्त्यांना विश्वास आहे करत आहे। त्याकरता आम्ही स्वतः आलेलो आहोत आणि दादांना एक विश्वास देणार आहेत की दादा तुम्ही हे पॅनलला द्या। मला सांगा, तुम्ही कामं केलेत हो ना, म्हणजे तुम्हाला पक्ष तिकीट देणार? हो ना, हो ना। तुम्हाला असं का वाटलं की हे सगळ्या लोकांना घेऊन यावं इकडं? मी आलेलो नाही आहे, मला नागरिकांनी मागच्या वेळेस तुम्हाला असं झालेलं आहे, तुम्ही स्वतः आम्ही येतो 20 वर्ष झालं आम्ही स्वतः आलेले, त्यांनी नाही घेऊन आलेले। त्यांनी नाही घेऊन आले, त्यांचं काम बघून आम्ही आलो कभी परेशानी हो तो बुलान दे। आता 4 बजे उठ के सोता नहीं, आके पानी चौका करता, गले में पानी छोड़वाता आणि इलेक्शन में जायला नाही होते रात्री 12 ला फोन केला तर उठून येतो। काम केलेलं आहे साहेब लोकांना येऊन आमच्या गल्लीत बसून आम्हाला पाणी, आम्हाला एक टाइम पाणी नंतर टाइमला सोडायला लावलंय आम्हाला। सगळं कामाचं रात्री 12 वाजूला उठून येतात, सगळं काम करून देतात। काय सगळं काम एक नगरसेवक कोण फिरलं नाही, पण संतोष नगरसेवक असताना कुठलं पद असताना हा माणूस जनतेसाठी ना अहोरात्र प्रयत्न केला, 24 तास प्रयत्न केला। सर, आपल्या माहितीसाठी सांगतो की संतोष कदम हे अष्टभुजा शक्तीपूजा मंडळचे एक आधारस्तंभ आहे आणि दुसरी गोष्ट मोदी पोलीस चौकीपासून ते पार मसिहा चौकापर्यंत 18 पगडी समाज आहे। त्या समाजाचा केंद्रबिंदू हा संतोष कदम आहे का? तर हे लॉकडाऊन सारख्या प्रतिकूल परिस्थितीत संतोष कदमनी जे काही या महिलांचं कार्य केलेलं आहे, महिलांचं जे कार्य केलेलं आहे आणि जे पुरुष वर्गांचे जे काही श्रमिक कार्ड म्हणा, बरेच योजना, जे काही अटल बिहारी वाजपेयीच्या योजना म्हणा किंवा बीजेपीचे जे काही योजना आहेत त्या योजना लॉकडाऊनच्या नंतर प्रतिकूल परिस्थितीत दर महिन्याला एक प्रोग्राम राबवणार असा हा ऍक्टिव्ह माणूस आहे। विशेष म्हणजे तुम्हाला हा राजकीय माणूस आम्ही कोणालाच हे समाज कोणी राजकीय माणूस मानत तुम्ही बघताय आता भाजपमध्ये एक मिनिट मोठी गर्दी आहे आणि तुमचं म्हणणं रास्त आहे की कार्यकर्ता चांगला आहे, त्यांना तिकीट मिळायला पाहिजे, बरोबर? एक मिनिट 2 मिनिट बोला, माझं झाल्यानंतर बोल। भाजपमध्ये गर्दी भरपूर आहे, भाजप हा न्याय देणारा पक्ष आहे, न्याय संतोषला मिळाला पाहिजे। 30 वर्षापासून तो भाजपचा सक्रिय कार्यकर्ता आहे। भाजपाच्या माध्यमातून आमच्या प्रभागामध्ये सुरेश बोडे असो आणि संतोष कदम असो हे कार्यरत आहेत, तर त्यांना न्याय मिळाला पाहिजे। त्यांना तिकीट कायदेशीर 2 ओपन आहे। विशेष सांगण्याचा मुद्दा हा आहे की प्रभाग 16 मध्ये ओपन 2 आहे। आम्हाला कुठले मला सांगा, फक्त भाजपाचं तिकीट त्यांना मिळालं पाहिजे? भाजपाचं तिकीट नाही, एक मिनिटचे प्रश्न नाहीये, भाजपाचं तिकीट नाहीये। प्रभाग 16 मध्ये ओपन 2 आहेत, तर 2 मध्ये कुठलंही तिकीट मिळाला पाहिजे, संतोष कदमला न्याय मिळाला पाहिजे। आम्हाला म्हणणं असं नाहीये, ओपन आहे, एक ओपन पुरुष, ओपन महिला आणि एक ओबीसी आणि एक एसी पुरुष आहे। भाजपाने तिकीट दिलं नाही, तुमची भूमिका काय? आमची भूमिका आम्ही कोटे आमच्या आमदारांना मांडू वरपर्यंत जाऊ, हा मिळाला। हा दांडगा विश्वास आहे माझ्या कार्याचा। नक्कीच आमदार देवेंद्रदादा कोटे हे नक्कीच विचार करतील आणि ते माझ्या बाबतीत सकारात्मक आहेत।
ताई मला सांगा, ताई इकडे या. सांगा भाऊनी तुमच्यासाठी काय काय कामं केले भरपूर केलते, काय सांगायचं हेच नाही, भरपूर म्हणजे भरपूर. शब्दच नाही, सांगायचा शब्द नाही आपल्याकडे, एवढं केलं त्यांनी. रात्री अपरात्री कोरोना काळात तरी भरपूर कोरोना त्यांची टीम राबवून त्यांनी डबे घरोघर कोरोना काळात आजारी पडलेल्या लोकांना सिव्हिल हॉस्पिटल पर्यंत जाऊन त्यांनी त्यांची तयारी केलेली आहे. डबे दिले, कोण सर्दी खोकला झाला त्यांना नेऊन स्वतः ऍडमिट केलेलं आहे त्यांनी. जेवाची पर्वा न करता त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. संतोष कदमला न्याय मिळालाच पाहिजे. मला सांगा काय तर म्हणत होते, काय नाही बोलत होते. सुखात आणि दुखात सगळ्यात सामील होते. जे आजारी पडले त्याच्या घरी जाऊन सगळी चौकशी करायचं. पाण्याचाच प्रश्न नाही, पाण्याचं सोडून सगळ्या इतर सगळ्या घरच्या सारखं त्यांनी सगळी सेवा घरची बजावून 1-1, 2-2 तास त्यांनी बसून सगळ्यांचे जे पाहिजे ते सगळे केलेले आहे त्यांनी. कुठलेच नाही. कोरोना तर भरपूर म्हणजे भरपूर केलेत. माझ्या समोरच्या आमच्या समोरचीच गोष्ट होते, मैतीला एकानेही आलेले नाहीये काय, पण संतोष भाऊजी समोर होते. फक्त 2 कुटुंब त्यांच्या समोर होते. ती मंडळी या कोरोना झाले मी कसं जाऊ असं कधीच म्हणलं नाही त्याने. कोरोना काळात त्यांनी स्वतः समोर उभारले होते पूर्ण हो. मला सांगा, ते म्हणते की आमचे मिस्टर वारले होते, अटॅकने वारले आणि त्या कोरोना काळामध्ये वारले. त्यावेळेस कोणी आलं नव्हतं, पण भाऊ त्यांच्या बरोबर आले होते. हा सगळं रात्री 8, 8:30, 9 वाजेपर्यंत सगळं विधी केले ते. हा कारण आमच्या माहेरचे लोक येणं शक्य नव्हतं. त्यांनी स्वतः उभारून सगळं पूर्ण केले. बाकी काय नाही. येणाऱ्या निवडणुकीमध्ये संतोष भाऊला भाजपचं नाही इथं आम्ही हालत नाही. हा इथनं हालत नाही. हे बायका म्हणतात आपले महिला सगळे की शब्द घेतल्याशिवाय आम्ही देवेंद्र कोटे यांच्या कार्यालयापासून हलणार नाही. बघूया हे संतोष कदम यांना तिकीट द्यावंच, त्यांच्या कार्याला महत्व द्या, त्यामुळे त्यांना द्यावंच. ताई तिकडे मला सांगा, संतोष भाऊचे काय काय काम आहेत तिकडे? सगळं केलेलं आहे त्यांनी, सगळं केलं. सांगा रेशन कार्ड केलं, पासबुक केलं, रेशन कार्ड सगळं केलेलं आहे त्यांनी. आमचं नाव पोरींचे पण नाव घातलेलं आहेत त्यांनी. हे बघा आम्हाला दोघा नवरा बायको असं आमचे 2 पोरी आहेत ते दिलेल्या घरी गेलेत. रोड केले तर उंच केले. माझ्या घरात सगळं पाणी भरलं होता. घरात सगळं पाणी जेवढे महिला आहेत माझे सगळं पाणी गेलं तर रात्री 12 वाजता फोन केला तर मला भागात राहतात. पाचकांदील चौक मोदी पाचकांदील चौकात एवढं काम माझं आमचं केलंय बघा. मोदी अख्खा त्यांच्या हातात आहे. मला सांगा ताई, आता मतदारसंघ एवढा मोठा आहे बरोबर, एवढा मोठा मतदारसंघ आहे, त्यामध्ये सगळे एकाच एरियातले म्हणजे जिकडं भाजपला निवडून यावं लागतंय त्यासाठी भाजप प्रयत्न करणार बरोबर. एवढे मोठे पक्ष आहेत अनेक, ते त्याच्या ताकदीनं त्यांनी लढणार आहेत बरोबर. मग ज्या टायमाला भाऊला जर तिकीट दिलं तर तुम्ही कसं काम करणार आहे? चांगलं काम करते और जास्तीच काम करते. नाही आले तर तेवढं काम केले तर आल्यावर आम्ही आणून त्यांना निवडून आम्ही त्यांच्या पाठीमागं. विश्वास आहे आम्हाला, विश्वास आहे आम्ही आणणार त्यांना. हे सगळे माझे महिला भगिनी आहेत, हे सगळे म्हणाले की संतोष भाऊवर आमचा विश्वास आहे का नाही. त्यापाशी संतोष भाऊला तिकीट मिळायला पाहिजे भाजपाचा. मी राहुल रणदिवेचा चंदन बोलू, सोलापूर न्यूज. आमच्या घरात माणूस नाही तर त्यांनी साथ देते.